उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्यामध्ये जागा वाटपावरून चर्चा झाल्याचं कळतं। जागा वाटपासंदर्भात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। जागा वाटपापेक्षा भाजपला पराभूत करणं महत्त्वाचं अशी भूमिका ठाकरेंची असल्याचंही कळतं। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यामध्ये चर्चा झाली, फोनवरून हायकमांड बरोबर उद्धव ठाकरेंची चर्चा झाली अशी माहिती मिळते। निखिल, आपण जर पाहायला गेलं तर इंडिया आघाडीमध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रात लढत असताना महाविकास आघाडीमध्ये लोकसभा जागांचं कशा स्वरूपाचं स्वरूप असावं या संदर्भामध्ये आता सध्या बातम्या सुरू आहेत आणि त्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गट यामध्ये रस्सीखेच असलेला आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामध्ये जागा वाटपांबाबत आमचं मतभेद नाही, परंतु भाजपला भाजपच्या विरोधात एकत्रित लढायचं आहे अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे। त्याचबरोबर भाजपला पराभूत करणं महत्त्वाचं आहे असं देखील उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडलेली आहे। लवकरच उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा होणार आहे आणि या दिल्ली दौऱ्यामध्ये संपूर्णपणे जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे। आपण पाहायला गेलं तर मागच्या या महिन्यामध्ये जी इंडिया आघाडीची बैठक देखील झाली होती, परंतु जागा वाटपासंदर्भात आणखी एक बैठक दिल्लीमध्ये पार पडणार आहे। त्या बैठकीमध्ये संपूर्णपणे जागा कशा संदर्भात लढायच्यात ही भूमिका जी आहे ती त्यामध्ये पूर्ण स्पष्ट होणार आहे। परंतु या अगोदरच जे आहे ती उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींमध्ये जे आहे ते फोनवरून बातचीत झाल्याचे सूत्रांची माहिती आहे। निकिता, धन्यवाद निवृत्ती एकूणच माहितीबद्दल। तर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यानंतर उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जातील, तिथेही चर्चा होईल अशी माहिती मिळते।